हॅलो स्टुडंट्स, बघा आजच्या भागामध्ये आपण ईस्ट हा पार्ट सुरू करणार आहे. रायझोबियम, त्याचे रोल, इम्पॉर्टन्स आपण पाहिलेला आहे. ईस्ट हा भाग जरी आपल्याला मोठा दिसत असेल तरी अगदी त्यातल्या ॲक्टिव्हिटी जास्त आहेत आणि तुमच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या कमी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता आपल्याला बघायचं काय आहे, तर यामध्ये जे तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत या ब्रिंग ॲक्टिव्ह ड्राईस्ट ह्या कमी केलेला भाग आहे. यात फक्त आपल्याला बघायचं आहे द मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॉल्ड बडिंग. बघा, बडिंग ही असेक्शुअल रिप्रोडक्शनची, अलैंगिक प्रजननाची बडिंग ही एक महत्त्वाची अशी मेथड आहे. ईस्ट इज द हेटेरोट्रॉफिक फंगल मायक्रोब दॅट ग्रोज ऑन द कार्बन कंपाऊंड. ईस्ट हे हेटेरोट्रॉफिक आहे, म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. ठीक आहे, मग हे हेटेरोट्रॉफिक फंगल आहे आणि त्याचबरोबर हे कशावर ग्रो होतं तर कार्बन कंपाऊंडवर. हे महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे ईस्टचं की ते कार्बन कंपाऊंडवर ग्रो होतं. ठीक आहे, बघा ईस्ट इज द युनिसेल्युलर फंगस विथ 1500 डिफरंट स्पेसिस इन एक्झिस्टन्स. द ईस्ट सेल इज द युकॅरियोटिक टाईप ऑफ द सेल. बघा, ह्या छोट्या छोट्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की युनिसेल्युलर फंगस आहे, 1500हून जास्त स्पेसिस आहेत, त्याचबरोबर युकॅरियोटिक टाईप ऑफ सेल आहेत. हे MCQसाठी विचारलं जाऊ शकतं. आता हा जो वर ॲक्टिव्हिटी पाहिल्या होत्या त्याच्यामध्ये एक गोष्ट समजते, कुठली आहे ती, ईस्ट ग्रोज अँड मल्टिप्लायज व्हेरी क्विकली ड्यू टू द कार्बन कंपाऊंड इन द शुगर सोल्युशन. शुगर सोल्युशनमध्ये ईस्ट हे जलद वाढतं आणि मल्टिप्लाय होतं, त्याचं प्रजनन होतं जलद, कारण त्याच्यामध्ये काय असतं, कार्बन कंपाऊंड्स असतात शुगर मॉलिक्युल्समध्ये. बघा, मी मगाशीच सांगितलं कार्बन कंपाऊंड असणार आहे तिथं ईस्टची वाढ जलद गतीने होणार आहे, हे त्याचं कॅरेक्टरच आहे. इन द प्रोसेस ऑफ द obtaining nutrition, yeast cell convert the carbohydrate in that solution into the alcohol and carbon dioxide. बघा, आता शुगर सोल्युशनमध्ये कार्बन कंपाऊंड्स आहेत. ठीक आहे, मग ह्या प्रोसेसमध्ये कुठल्या न्यूट्रिशन, ऑप्टेनिंग न्यूट्रिशन, अन्न मिळवण्यासाठी, स्वतःचं पोषण करण्यासाठी ईस्ट सेल ज्या असणार आहेत त्या कार्बोहायड्रेटचं काय करणार आहेत, त्या सोल्युशनमधल्या कार्बोहायड्रेटचं रूपांतर हे अल्कोहोलमध्ये आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये करणार आहेत. आणि हेच कशाचं, ईस्ट सेल जे कन्व्हर्जन करतायत कर्बोदकांचं अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये, या प्रोसेसला फर्मंटेशन, किण्वन असं म्हटलं जातं. बघा, हे MCQला विचारलं जाऊ शकतं किंवा फर्मंटेशनची डेफिनेशन विचारली जाऊ शकते. आता हाऊ इज अ ब्रेड मेड, हे सुद्धा ही एक ॲक्टिव्हिटी आहे, हा सुद्धा भाग कमी केलेला आहे. डू यू नो, यूज युअर ब्रेन, ह्या गोष्टीसुद्धा कमी केलेल्या आहेत. बघा, आता बायो रिमायडेशन जे आहे हा भाग आहे, तुम्हाला एक छोटासा माहीत असावं म्हणून. बघा, इथं ईस्टची काही नावं दिलेली आहेत. यारोविया लिपोलायटिका हे जे ईस्ट आहे इज यूज्ड टू ॲब्झॉर्ब द टॉक्झिन रिलीज्ड ड्युरिंग द प्रोडक्शन ऑफ द पाल्म ऑइल अँड द हेवी मेटल्स अँड द मिनरल्स रिलीज्ड इन द अदर इंडस्ट्रियल प्रोसेसेस. बघा, काय सांगितलेलं आहे, हे जे यारोविया लिपोलायटिका जे आहे ईस्ट, हे काय करतं, ॲब्झॉर्ब करतं टॉक्झिन रिलीज्ड होत आहेत. कधी रिलीज्ड होत आहेत, ज्या वेळेला पाल्म ऑइलचं प्रोडक्शन चाललेलं असतं, हेवी मेटल किंवा मिनरल जे आहेत ते रिलीज होत असतात इंडस्ट्रियल प्रोसेसमधून, त्यावेळी जे टॉक्झिन्स बाहेर पडतात ते ॲब्झॉर्ब करण्याचं काम यारोविया लिपोलायटिका करत असतं. ठीक आहे, बघा अजून काय सांगितलेलं आहे, सॅकेरोमायसिस सेरिवेसी इज यूज्ड टू द ॲब्झॉर्प्शन ऑफ द पोल्युटंट अर्सेनिक. बघा, 8वीत असताना तुम्ही बघितलेलं होतं, अर्सेनिक हे एक पोल्युटंट्स आहे आणि काय करतं की सॅकॅरोमायसिस सेरिवेसिया हा एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, हा ॲब्झॉर्ब करण्याचं काम करत आहे. ऑइल स्पिल्स इन ओशन आर क्लीन्ड विथ द हेल्प ऑफ द अल्कॅनोहोरॅक्स बॅक्टेरिया. बघा, समुद्रामध्ये जी तेलगळती होत असते ती क्लीन करण्याचं काम अल्कॅनोहोरॅक्स बॅक्टेरिया जो ओशनमध्ये आढळतो मोठ्या प्रमाणात, तो करत असतो. ठीक आहे, आता अँटीबायोटिक, प्रतिजैविके, बघा महत्त्वाचा भाग आहे, याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक, नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक महत्त्वाचा पार्ट आहे यातला. कार्बन कंपाऊंड्स ऑब्टेन्ड फ्रॉम सम बॅक्टेरिया अँड द फंगाय फॉर डिस्ट्रॉईंग, प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ द हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम आर कॉल्ड अँटीबायोटिक. बघा, अँटीबायोटिकची डेफिनेशन इथं विचारली जाते की कार्बन कंपाऊंड जे आहेत हे ऑब्टेन केले जातात कुणापासून, सम बॅक्टेरिया अँड फंगाय, काही बॅक्टेरिया आणि फंगायपासून. कशासाठी, फॉर डिस्ट्रॉईंग ऑर प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, पूर्णपणे नष्ट करण्यासाठी किंवा
त्यावेळी तरी प्रिव्हेंट करण्यासाठी काय, तर ग्रोथ ऑफ द हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, काही मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ थांबवण्यासाठी किंवा ती नष्ट करण्यासाठी काही बॅक्टेरिया आणि फंगायपासून कार्बन कंपाऊंड मिळवले जातात. त्या कार्बन कंपाऊंड्सनाच अँटीबायोटिक असं म्हटलं जातं. अँटीबायोटिक अ डिस्कवरी ऑफ द 20th century हॅव ब्रॉट अबाउट द रिव्हॉल्युशन इन द फील्ड ऑफ द मेडिसिन. बघा, मेडिसिनचं जे फील्ड आहे त्याच्यामध्ये एक मोठी क्रांती झाली 20th centuryमध्ये, ज्या वेळेला प्रतिजैविके अँटीबायोटिकचा शोध लागला. इवन अ डिसीज लाईक tuberculosis have been almost completed eradicated from some countries. बघा, ट्युबरक्युलोसिस सारखा जो आजार आहे तो पूर्णपणे काही कंट्रीजमधून नष्टच झालेला आहे जवळपास. अँटीबायोटिक मेनली ॲक्ट अगेन्स्ट बॅक्टेरिया. अँटीबायोटिक जे असतात प्रतिजैविके हे मेनली बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट काम करत असतात, पण काही अँटीबायोटिक असे सुद्धा असतात जे प्रोटोझोआला सुद्धा, आदिजीवांना सुद्धा डिस्ट्रॉय करण्याचं काम करत असतात. सम अँटीबायोटिक आर युजफुल अगेन्स्ट अ वाईड व्हरायटी ऑफ द बॅक्टेरिया. दे आर कॉल्ड अ ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. काही अँटीबायोटिक असं काम करत असतात, म्हणजे कोणाच्या अगेन्स्ट, तर वाईड व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया, मोठ्या प्रमाणात बॅक्टेरियांच्या ज्या बॅक्टेरिया असतात त्यांच्या अगेन्स्ट काम करण्याचं हे काम करत असतात. त्याच्यामध्ये जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर ॲम्पिसिलिन एक आहे, अमॉक्झिसिलिन एक आहे, टेट्रासायक्लिन एक आहे. व्हेन द पॅथोजन कॅनॉट बी आयडेंटिफाईड इवन दो द सिम्पटम्स ऑफ द डिसीज आर विजिबल, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आर यूज्ड. काही वेळा काय होतं की आपल्याला सगळी लक्षणं आजाराची दिसत असतात, परंतु काय होत असतं की तो लक्षणं आजाराची सगळी ती दिसून सुद्धा तो पॅथोजन, तो मायक्रो ऑर्गॅनिझम कोणता आहे हे लक्षात येत नसतं. त्यावेळेला तिथे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक वापरली जातात. व्हेनेवर अ पॅथोजन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इज डेफिनेटली नोन. ज्या वेळेला आपल्याला समजतं की हा मायक्रो ऑर्गॅनिझम तिथे आहे आणि हा या डिसीजसाठी रिस्पॉन्सिबल आहे, त्यावेळेला आपण तिथं नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक यूज करू शकतो. मग आता ह्या नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिकमध्ये कोणते येतात, तर बघा, पेनिसिलिन एक आहे. पहिला अँटीबायोटिक होता पेनिसिलिन, जो अलेक्झांडर फ्लेमिंगने शोधलेला होता. जेंटामायसिन एक आहे, एरिथ्रोमायसिन एक आहे. बघा, हे झाले अँटीबायोटिक. ह्याच्यावर क्वेश्चन विचारलेच जातात. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक कोणते किंवा कधी ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक यूज केले जातात. त्याचबरोबर नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक कोणते, व्हेन दिस नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आर यूज्ड, असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात त्याच्यावर. इन्स्टिट्यूट ॲट वर्क हा भाग कमी केलेला आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पेनिसिलिन हा भाग बघणार आहे, ठीक आहे, आणि नंतर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम हा भाग आपण बघायला सुरू करणार आहोत. यामध्ये जर कोणाला काही शंका असेल तर नक्की विचारा.